शील विभाग. अभिवादन करण्याची पद्धत. भगवान बुद्धांनी 2 प्रकारे प्रणाम करण्याची पद्धत सांगितली आहे, ते म्हणजे 1. अंजलीबद्ध प्रणाम. 2. त्रिवार पंचांग प्रणाम. 1. अंजलीबद्ध प्रणाम म्हणजे जर भंतेजी आपल्याला रस्त्यामध्ये भेटले असता दोन्ही हात जोडून मस्तक नमवून आदरयुक्त भावनेने वंदामी भंते असे म्हणावे. यालाच अंजलीबद्ध प्रणाम असे म्हणतात. 2. त्रिवार पंचांग प्रणाम म्हणजे भगवान बुद्धांचे किंवा भिक्खूंचे प्रणाम करते वेळेस 5 अंगांनी युक्त असा प्रणाम करावा. 5 अंग म्हणजे मस्तक, 2 हात, 2 गुडघे अशा 5 अंगांनी युक्त गुडघ्यावरती बसून जमिनीवरती हात ठेवून त्यावर आपले मस्तक ठेवून बुद्ध नमामि, धम्म नमामि, संघ नमामि असे म्हणून त्रिवार पंचांग अभिवादन करावे. बुद्ध धम्म संघ खमायाचना. कायेन वाचा चित्तेन पमादेन मायाकत. अच्योखम मे सांगते भूरीपन तथागत. कायेन वाचा चित्तेन पमादेन मायाकत. अच्छयोखम मे धम्म संदिठ्ठी ककालिक. कायेन वाचा चित्तेन पमादेन मायाकत. अच्छयोखम मे संघ पुंजखेत अनुत्तर. मराठी अनुवाद. कायावाचा मनाने प्रमादातीत माझ्याकडून दोष घडला असल्यास भंते चांगल्या प्रकारे प्रज्ञावान होण्याकरिता तथागत मला क्षमा करोत. कायावाचा मनाने प्रमादातीत माझ्याकडून दोष घडला असल्यास भंते चांगल्या प्रकारे प्रज्ञावान होण्याकरिता सांदृष्टिक अकालिक असा हा धम्म मला क्षमा करो. कायावाचा मनाने प्रमादातीत माझ्याकडून दोष घडला भंते चांगल्या प्रकारे प्रज्ञावान होण्याकरिता श्रेष्ठोत्तम पुण्याचे क्षेत्र असा हा संघ मला क्षमा करोत. बौद्ध संस्कार. शील ग्रहण विधी. बौद्ध धम्माचा मूळ पाया शील आहे आणि या शीलावर संपूर्ण बौद्ध धम्म आधारलेला आहे. भगवान बुद्धाने सुद्धा शीलाला अधिक महत्त्व दिले आहे. समाजामध्ये जीवन जगत असताना मानवाला सदाचरणाची अत्यंत गरज आहे. म्हणून प्रत्येक बौद्ध बांधवाने दैनंदिन जीवन व्यतीत करीत असताना शीलाचे पालन करणे अत्यंत आवश्यक आहे. निर्वाणाचा साक्षात्कार करून घ्यावयाचा असेल तर शीलाला जोपासणे फार महत्त्वाचे आहे. शील हे शस्त्रांच्या वाराचा प्रतिकार करणारे चिलखत आहे. ते ज्यांच्याजवळ नाही तो पराभूत झाला असे समजावे. म्हणून भगवान बुद्धाने आपल्या श्रावकांना सर्वप्रथम शील शुद्धीचा उपदेश केला. शीलाचे अनेक प्रकार आहेत, जसे पंचशील, अष्टशील, दसशील, प्रातिमोक्षशील. उपासक उपासिकांनी दैनंदिन जीवन जगत असताना पंचशीलांचे पालन करणे महत्त्वाचे आहे. हे शील स्वतःच्या घरामध्ये अथवा बुद्धविहारामध्ये भिक्षूकडून अथवा स्वतः ग्रहण करून त्याप्रमाणे आचरण करणे हे गृहस्थाचे आद्य कर्तव्य आहे. बौद्ध त्यालाच म्हणतात की जो बुद्ध धम्म आणि संघाला शरण जावून त्रिशरणासह पंचशील ग्रहण करून दैनंदिन जीवनात आचरण करीत असतो. दुसरे शील अष्टशील आहे. ह्याचे पालनसुद्धा प्रत्येक बौद्ध बांधवांनी प्रत्येक महिन्यात पौर्णिमेला, महिन्यातील दोन्ही पक्षांच्या अष्टम्या व अमावस्या ह्या दिवशी केले पाहिजे. ह्याच उपवासाच्या शीलाला उपोस्थ शील सुद्धा म्हणतात. म्हणून ह्या दिवशी प्रत्येक बौद्ध बांधवांनी उपोस्थव्रत ग्रहण करावे व त्याचे पालन करावे. ह्या शीलाव्यतिरिक्त दसशील व प्रातिमोक्षशील आहे. ते श्रमण भिक्षुक करीता आहे. गृहस्थाने त्रिशरण, पंचशील, अष्टशील स्वतः कसे ग्रहण करावे याची सविस्तर माहिती खाली दिली आहे. जर गावामध्ये किंवा नगरामध्ये बुद्धविहार असेल तर त्या ठिकाणी जाऊन भगवान बुद्धाच्या मूर्तीची पुष्प, धूप आणि दीपाने पूजा करावी. नंतर पालथी मांडी घालून दोन्ही हाताची तळवे समोर भूमीला लावून त्यावर आपले मस्तक ठेवावे. हाताची बोटे एकमेकांना भिडवून ते जोडलेले हात मस्तकाला लावावे. अशा प्रकारे त्रिवार अभिवादन करावे. नमस्कार करताना बुद्ध नमामि, धम्म नमामि, संघ नमामि असे म्हणावे. नंतर त्रिशरण पंचशील ग्रहण करावे. जर नगरामध्ये बुद्धविहार नसेल तर स्वतःच्या घरी एका उंच व सुशोभित आसनावर भगवान बुद्धाची मूर्ती, प्रतिमा ठेवावी व त्रिवार अभिवादन वरीलप्रमाणे करावे आणि सांगितल्याप्रमाणे त्रिशरण पंचशील ग्रहण करावे. बौद्ध संस्कार.